राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या बैठकीमध्ये काय ठरलं याची इनसाइड स्टोरी TV9 मराठीच्या हाती लागली आहे। राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये सुप्रिया सुळेंना केंद्रामध्ये मंत्रीपद आणि राज्याची सूत्र अजित पवार यांच्या हाती असं ठरलं होतं। राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या वरिष्ठ सूत्रांनी ही माहिती दिली आहे। सूत्रांच्या माहितीनुसार राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबद्दल पहिल्यांदा मुंबईमधल्या जयंत पाटलांच्या घरी बैठक झाली होती। या बैठकीत अजित पवार आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 13 ते 14 मोठे नेते उपस्थित होते। या बैठकीत एकत्रीकरणावर शिक्कामोर्तब झालं होतं। या बैठकीत राष्ट्रवादीकडून अजित पवार हे एकटेच होते। यावर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विचारणा केली होती। त्यावर मी पक्षाचा प्रमुख आहे, त्यामुळे मी पक्षातल्या नेत्यांना समजावून सांगतो असं अजित पवार म्हणाले होते। या बैठकीत 12 तारखेला विलीनीकरण करण्याचंही ठरलं होतं। त्यानंतर बारामतीत शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबद्दल दुसरी बैठक झाली होती। या बैठकीत कोणत्या नेत्याला काय जबाबदारी द्यायची हे सुद्धा ठरलं होतं। राष्ट्रवादीचे सर्व अधिकार शरद पवार यांना देण्यात येणार होते। राज्यातल्या राष्ट्रवादीचे सर्व अधिकार अजित पवार यांना देण्याचं ठरलं होतं। सुप्रिया सुळेंना केंद्रात मंत्रीपद देण्याचं निश्चित झालं होतं। अमोल कोल्हेंना प्रदेश अध्यक्ष, जयंत पाटलांना राज्यात कॅबिनेट मंत्रीपद तर रोहित पवारांना राज्यात राज्यमंत्रीपद देण्याचं ठरलं होतं। अजितदादांच्या बरोबर चर्चा आणि अजितदादांनी आम्ही जी चर्चा पण केली की बाकीच्या नेत्यांशी आपल्या पक्षाच्या ते माझ्यावर सोडून द्या। मी त्यांच्याशी बोललोय काही लोकांशी आणि मी तो निर्णय घेतलेला आहे। मला तर कोण विरोध करणार नाही अशी त्यांची स्पष्ट आणि अजितदादा परखड होते आणि स्पष्ट शब्दात ती भूमिका मांडलेली होती। तर जे बैठकीमध्ये नव्हते त्यांना काय माहिती? विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून शरद पवारांनी फडणवीसांवर निशाणा साधलेला आहे। तर फडणवीसांवर विश्वास नसल्यामुळे दादांनी चर्चा केली नसेल असं संजय राऊत म्हणाले। बैठकीत नव्हते त्यांना काय माहिती असं म्हणत पवारांनी दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून फडणवीसांवर निशाणा साधला। दादा विलीनीकरणाची चर्चा करत असते तर भाजपशी बोलले असते असं म्हणत विलीनीकरणावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीसांनी पवारांचा दावा खोडून काढला होता। त्यानंतर पवारांनी या संदर्भात अनौपचारिक चर्चेदरम्यान वक्तव्य केलंय। शरद पवारांनी शनिवारी दोन्ही राष्ट्रवादींचं 12 तारखेला विलीनीकरण होणार होतं असं म्हटलं होतं। आणि अजितदादांच्या पक्षात एकत्र काम करण्याची प्रक्रिया सुरू करावी याच्यात एक होत होता। मीटिंग झाली आणि निर्णय आता जाहीर करायचा होता 12 तारखेला। चर्चा कुठलीही अंतिम स्टेजला जर गेली असती तर अजितदादांनी आम्हाला सांगितलं असतं, आमच्याशी चर्चा केली असती। कुठली तारीख जर ठरली असती तर ते आमच्या सरकारमध्ये आहेत आणि सरकारमध्ये आमच्याशी शेअर न करता ते असा निर्णय घेऊ शकतील का? विलीनीकरणाच्या चर्चेमध्ये जे नव्हते त्यांना बैठकीबाबत काय माहिती असणार असं वक्तव्य शरद पवारांनी अनौपचारिक चर्चेच्या दरम्यान केलं। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावरून फडणवीसांनी केलेल्या वक्तव्यावरून राऊत आणि वडेट्टीवार यांनी टीका केली आहे। जर फडणवीस यांच्याशी त्याने चर्चा केली नसेल याचा अर्थ त्यांचा फडणवीसवर विश्वास नसेल। जर त्यांना आपला स्वबळी परत जायचा असेल त्यासाठी फडणवीस यांच्याशी चर्चा करण्याची गरज काय? फडणवीसांनी स्वतःच आत्मचिंतन करावं की त्यांनी माझ्याशी आयुष्यावर चर्चा का केली। आता दादांनी का कल्पना दिली नाही किंवा सांगणं आवश्यक आहे का तो त्या पक्षाचा निर्णय आहे। आता भारतीय जनता पक्षाला का सांगितलं नाही, मग त्यांना सांगितल्याशिवाय काही पुढचा कार्यक्रमच ठरत नाही का? अजित पवारांनी स्वगृही जाणे हा भारतीय जनता पक्षाचा पराभव होता। देशातल्या राजकारणाला कलाटणी देणारा तो निर्णय ठरला असता। सुरुवातीला तो शहांचा पक्ष होता, आता तो पटेलांचा पक्ष होईल आणि अशा तऱ्हेने महाराष्ट्रातला एक प्रादेशिक अस्मिता जपणारा पक्ष भारतीय जनता पक्षानं गिळून टाकला, घास घेतला। संजय राऊतांची प्रकृती ठीक नाही, त्याच्यामुळे मी त्यांच्याबद्दल काय फारसं बोलू इच्छित नाही। पण विधानसभेच्या दारुण पराजयाच्या नंतर मानसिक संतुलन हरवलेले माणसं आपापल्या पद्धतीने अशी वक्तव्य करत असतात।
तर 9 तारखेला पत्रकार परिषद घेऊन दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणासंदर्भात रोहित पवार खुलासे करणार आहेत. अजित पवारांच्या दशक्रिया विधीनंतर रोहित पवार आपली भूमिका मांडतील. तर विलिनीकरण कुठल्या पक्षाचं कुठल्या पक्षात याचा खुलासा करावा असं सुनील तटकरे पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांवर बोलताना म्हणाले. माणूस गेल्यानंतर खोटी शपथ तर घेऊ शकत नाही. हे अजितदादांची शपथ घेऊन सांगितलं. आम्ही जयंत पाटलांच्या बंगल्यावर बसलो होतो त्यावेळेला सांगितलं होतं, आम्ही बोललो की वरिष्ठ बाकीच्या लोकांची मित्र पक्षाची चर्चा म्हणजे माझी देवेंद्र फडणवीसांची चर्चा झालेली आहे. फडणवीस साहेबांनी सांगितलं की जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका पहिल्या होऊन द्या, नंतर विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये आपण निर्णय घ्यावा. अशा प्रकारची चर्चा झाली असं त्यांनी सांगितलं होतं. विलिनीकरण कुठल्या पक्षाचं कुठल्या पक्षात याचा जर काही खुलासा किंवा याची माहिती, कारण काल शिंदे साहेबांनी एकदम भावनिक होऊन शपथ घेऊन वक्तव्य केलं, त्याच्यामुळे जर काय कळलं तर नक्की त्या बाबतीमध्ये मला बोलता येईल. एका ठिकाणी राष्ट्रवादीचे नेते विलिनीकरणावरून प्रश्न उपस्थित करताना दिसत आहेत, तर दुसरीकडे पवारांच्या राष्ट्रवादीचे मात्र विलिनीकरणाची दादांची इच्छा होती असं म्हणताना दिसत आहेत. विलिनीकरण होणार होतं हे 2000% सत्य आहे. आता ह्याच्यावरती कोणाचं काय ह्याच्यावरती चर्चा करणं मला योग्य वाटतं. हे सगळं करायचं म्हणजे बीजेपी बरोबर राहून आम्हाला करायचं आहे. त्यांना ते विचारलं पाहिजे. परत बीजेपीचे जे काही ज्येष्ठ मंडळी आहेत एनडी मध्ये कुणाला घ्यायचं कुणाला नाही घ्यायचं या संदर्भामध्ये सुद्धा विचारणा करावी लागेल. भविष्यामध्ये एकत्र यावं अशा प्रकारे वरपासून खालपर्यंत नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची सुद्धा इच्छा होती. त्या संदर्भात काही चर्चा सुद्धा प्रामुख्याने झालेल्या आहे. काही चर्चांचा मी सुद्धा साक्षीदार आहे. दादांनी सुद्धा या विलिनीकरणाला मान्यता दिली होती असं मला त्या ठिकाणी जाणवतं. विलिनीकरणाच्या बाबतीत काय काय घडलं काय नाही घडलं, कुठे मिटिंग झाल्या, कोण कोण होतं, कोणत्या तारखेला झाल्या, कोणत्या वेळेत झाली, किती वेळ चालली, काय काय ठरलं, सर्व सविस्तरपणे दुखड्याचा काळ संपल्यानंतर सविस्तरपणे बोलू. अजितदादा पवारांनी नगरपालिका, महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीबाबत आपण एका चिन्हावर लढवायचं असं आम्हालाही सांगितलं होतं. आम्ही चंदगडमध्ये आणि गडिंगलमध्ये तो प्रयोग केलेला आहे. परंतु त्यांच्या ज्या बैठका झाल्या ज्याचा उल्लेख ते करतायत त्यामध्ये आम्हा नेत्यांना कधी बोलावलेलं नव्हतं. आणि विशेषतः विलिनीकरणाबाबत मला जयंत पाटील मात्र 2-3दा बोलले होते की माझी आणि अजितदादा 2दा भेट झालेली आहे आणि लवकरच एकत्र यायचं आमची चर्चा सुरू आहे. हसन मुश्रीफ हा व्यक्तीला आता फारसं हे नाही, शेवटी दोघं एकत्र आले तर शक्ती वाढणार आहे वगैरे भाग वेगळा आहे. परंतु त्याबद्दल भारतीय जनता पक्षाच्या मंत्रिमंडळामध्ये आम्ही आहोत, त्यांचंही मत विचारावं घ्यावं लागेल आणि मग सुनेत्राबाईंना निर्णय करावा लागेल. सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिला दौरा हा साताऱ्यामध्ये केला. प्रीती संगमावर जात यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतीस्थळाला त्यांनी अभिवादन केलं. फलटणमध्ये दादांचे बॉडीगार्ड विदीप जाधव यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट त्यांनी घेतली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी प्रीती संगमवर जात यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन केलंय. राष्ट्रवादीच्या नेत्यांचं प्रेरणास्थान असलेल्या यशवंतराव चव्हाणांना सुनेत्रा पवारांनी अभिवादन केलं. सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच कराडमध्ये येत अजितदादांचे आदर्श यशवंतराव चव्हाणांच्या समाधीचं दर्शन घेऊन पुष्पचक्र अर्पण केलंय. यावेळेला त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते श्रीनिवास पाटील, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, खासदार नितीन पाटील, मकरंद पाटील आणि रुपाली पाटील ठोंबरे हे देखील उपस्थित होते. कराड दौऱ्यावर असल्यावर अजित पवार कराडमध्ये यशवंतराव चव्हाणांच्या समाधीचं दर्शन घेऊन अभिवादन करायचे आणि आता सुनेत्रा पवार दादांच्या पावलावर पाऊल टाकत पुढे जात असल्याचं पाहायला मिळालंय. प्रीती संगमवरून सुनेत्रा पवारांनी फलटणला जात दादांचे बॉडीगार्ड विदीप जाधवांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. अजित पवारांच्या विमानाला अपघात झाला त्याच विमानात पवारांसोबत विदीप जाधव हे देखील होते. विदीप जाधवांच्या कुटुंबियांच्या भेटीनंतर सुनेत्रा पवार मुंबईमध्ये पिंकी माळींच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार आहेत. विमान अपघात झाला त्यात पिंकी माळी फ्लाईट अटेंडंट म्हणून काम करत होत्या. तर हिंदू परंपरेला धरून सुनेत्रा पवारांचा शपथविधीचा कार्यक्रम झाल्याचं कुणीच मानायला तयार नसल्याचं म्हणत वडेट्टीवारांनी शंका उपस्थित केली आहे.
कदाचित भारतीय जनता पक्षाच्या दबावापुढे हा निर्णय झाला असावा. हे संपूर्ण 13-20चा कार्यक्रम झाल्यानंतर सुद्धा करता आलं असतं, पण यामध्ये खूप काही शिजत आहे. त्या राज्याच्या आता उपमुख्यमंत्री आहेत. दुःख विसरून त्यांनी शपथ घेतलेली आहे उपमुख्यमंत्री पदाची. त्याच्यामुळे त्यांना आता बाहेर पडावं लागेल. त्या आता कर्तव्य पथावर आहेत. अजितदादा भाजपच्या घोटाळ्याच्या फाईल्सबाबत बोलले आणि 10 दिवसात अपघात झाला असं वक्तव्य संजय राऊतांनी केलंय. विमानामध्ये 6 लोक होते तर 5 मृतदेह कसे मिळाले असा सवाल सुद्धा त्यांनी केला आहे. तर अपघातग्रस्त विमानामध्ये 6 जण असल्याची नोंद नाही असं वकील उज्ज्वल निकम यांनी म्हटलंय. विमानात 6 लोक होते तर 5च मृतदेह कसे मिळाले असा सवाल उपस्थित करत राऊतांनी अजित पवारांच्या विमान अपघातावरून शंका उपस्थित केली आहे. दादांजवळील फाईलमधील कागद कसे जळाले नाहीत असाही सवाल राऊतांनी उपस्थित केला. तर अपघातग्रस्त विमानात 6 जण असल्याची नोंद नसून वेगळी कलाटणी दिली जात असल्याचं म्हणत उज्ज्वल निकमांनी पलटवार केलाय. अमोल मिटकरी यांनी ज्या शंका उपस्थित केल्या आहेत, जे काही प्रश्न निर्माण केलेत, मी स्वतः ते पाहून मलाही असं वाटलं की हा गंभीर विषय. जर तुम्ही म्हणता 6 पॅसेंजर होते आणि 5च मृतदेह मिळत आहेत, मग ती 6वी व्यक्ती कोण आणि तिची बॉडी काय मिळाली नाही. आजपर्यंत असा कोणताही पुरावा समोर आलेला नाही की ज्या योगे अजितदादांच्या विमानाचा जो अपघात झाला त्या विमानात 6 प्रवासी होते. वेगवेगळे संशय निर्माण करून आपण निष्कारण वेगळी कलाटणी देतो आहे असं माझं स्पष्ट मत आहे. या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारकडे या सगळ्या घटनेची चौकशी करण्यासाठीचं पत्र दिलं, मागणी केली. आज AIBच्या पथकाने जी काही चौकशी सुरू केली आहे, ब्लॅक बॉक्स इथे मिळाला आहे. आता ब्लॅक बॉक्स मिळाल्यानंतर सगळं सत्यही समोर येईल. जस्टिस लोया प्रकरणाची आठवण काढत दादा भाजपच्या घोटाळ्याच्या फाईल संदर्भात बोलले आणि 10 दिवसात अपघात झाल्याचं राऊत म्हणाले. तर जस्टिस लोयांचा मृत्यू हृदयविकारानं झाला होता. त्यांच्या प्रकरणात असं काहीही झालं नव्हतं असं भाजपनं उत्तर दिलं. 15 जनवरी को अजित पवार ने बयान दिया था और भारतीय जनता पार्टी को एक जवाब दिया था. आप सब्जेक्ट के बाहर बोल क्या रहे हैं. कहा था कि अगर आप सिंचाई घोटाले का आरोप करते हो, ये विषय नहीं है. सिंचाई घोटाले का आरोप करते हो, तो सिंचाई घोटाले का पैसा हमने नहीं खाया है. भारतीय जनता पार्टी ने भी इस सिंचाई घोटाले में जमकर पैसा खाया है और भारतीय जनता पार्टी की फाइल मेरे पास है. ये अजित पवार का बयान 15 जनवरी को आया है और उसके बाद 10 दिन बाद अजित पवार की विमान दुर्घटना में मौत होती है. जब अजित पवार का एक्सीडेंट मैंने देखा तो मुझे जस्टिस लोया की याद आ गई. क्या इस प्रकार का कोई हादसा तो नहीं होगा. जस्टिस लोयांचा मृत्यू हा त्यांचा हृदयविकाराच्या आजारी झाला होता आणि अचानक हृदय त्यांना हार्ट अटॅक आल्याने तिथे मृत्यू पावला. जस्टिस लोहिया प्रकरणामध्ये काय झालं होतं असं सांगतायत, परंतु जस्टिस लोहिया प्रकरणातही काहीही झालं नव्हतं आणि अजितदादा प्रकरणात जे काही आहे दूध पाणी का पाणी होईल. तर 2 पक्ष एकत्र येऊ नयेत म्हणून हा कट शिजला आणि त्यातून ही ठिणगी पडल्याची शंका वडेट्टीवारांनीही व्यक्त केली. आता दादांनी का कल्पना दिली नाही किंवा सांगणं आवश्यक आहे का, तो त्या पक्षाचा निर्णय आहे. आता भारतीय जनता पक्षाला का सांगितलं नाही, मग त्यांना सांगितल्याशिवाय काही पुढचा कार्यक्रमच ठरत नाही का. मग हा पक्ष भारतीय जनता पक्ष म्हणेल त्याच पद्धतीने चालतो का. पण एक खरं की 2 पक्ष एकत्र येऊ नयेत, हा कट कुठेतरी शिजला आणि त्यातून ही टिंगणी पडली असं मला वाटतं. आमच्या पक्षाबद्दल बोलण्याचा त्यांचा नैतिक अधिकार नाही आणि त्यांनी फारसं बोलण्याचा प्रयत्न करू नये. आज त्यांनी त्यांचा महापौर काँग्रेसचा नेमकं कोणा गटाचा होतंय त्याची पहिली काळजी घ्यावी आणि मग आमच्याकडे पाहावं. तर छगन भुजबळ यांच्याकडून अजितदादांच्या विमान अपघाताबाबत शंका व्यक्त करण्यात आली. विमान गिरट्या घालत असताना अचानक पलटी मारताना दिसतंय असं भुजबळ म्हणाले. कुठेतरी काहीतरी गडबड झालीय असं भुजबळ यांनी म्हटलेलं आहे. दुसऱ्या गिरटी घालत असताना सरळ असलेले विमान हे अचानक असं त्याने पलटी मारल्यासारखं दिसतंय आणि त्याच्यानंतर जे आहे काही क्षणामध्ये जे आहे होत्याचं नव्हतं होत आहे. चौकशी होईल. मी काही त्यातला तज्ज्ञ नाही, पण अनेकांशी जेव्हा बोलतो त्यावेळेला कुठेतरी काहीतरी गडबड झालेली इंजिनामध्ये किंवा त्या रडारमध्ये. आणखीन काय असू शकतं
आपण तर ठीक आहे, चौकशी आता होईल, त्याची माहिती सुद्धा येईल, पण ही सोन्यासारखी माणसं गेली ती कशी काय येतील आता परत? लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणावेळी सत्ताधाऱ्यांचा गदारोळ झाला. चीनी घुसखोरीच्या मुद्द्यावरून राहुल गांधींनी सरकारवर हल्लाबोल केलाय. चीननं भारतामध्ये 4 तंबू ठोकल्याचा पुस्तकातनं दावा केल्याचं राहुल गांधींचं म्हणणं आहे आणि नरवणेंचं पुस्तक केंद्र सरकारने प्रकाशित होऊ दिलं नाही असा आरोपही त्यांनी केला. तर राहुल गांधी काल्पनिक गोष्टी बोलत आहेत असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलंय. I was raising a fundamental issue about the relationship between China and India and what happened on the Kailash Ridge between armies. I'd like to go to what Mr. Naravane said. No. Sir, Chinese forces were approaching Kailash Ridge. 4 tanks. ये जो बात जो नेता प्रतिपक्ष कह रहे हैं, यह इसकी जानकारी उनको कहां से प्राप्त हुई है, इसके आधार क्या है, मैं जानना चाहता हूं। यह पूरी तरह से काल्पनिक बातें हैं। यहाँ पर सदन की सुरक्षा कर पूरे सदन को गुमराह, केवल सदन को ही नहीं बल्कि सारे देश को यह गुमराह करना चाहते हैं। इसलिए मैं आपसे अनुरोध करूंगा कि इस विषय पर इन्हें बोलने से रोका जाए। विलिनीकरणासाठी पुढाकार अजितदादांनीच घेतला होता असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. माझ्यावर विश्वास ठेव, सर्व व्यवस्थित होईल असं दादा म्हणाले होते असं आव्हाडांनी म्हटलेलं आहे. तर माझा बाप जो निर्णय घेईल तो निर्णय आम्हाला मान्य असेल असं आव्हाडांनी म्हटले. पुढाकार तर अजितदादांनी घेतला होता आणि त्यांचं जे माझं शेवटचं संभाषण झालं, कारण मी हे आत्तापर्यंत बोललो नव्हतो आणि मला बोलायचंही नाही या विषयावरती. ते मला म्हणालेले, जितेंद्र माझ्यावर विश्वास ठेव, सगळं व्यवस्थित करून देईन. हे त्यांचं आणि माझं शेवटचं संभाषण आहे. आता ह्याच्यावरती लोकांना काय चर्चा करायची ती करू द्या. मी ह्या चर्चेत मुद्दामून राम राहिलोय. मला कॉन्ट्रोवर्सीज नको आहे. नाही, मी काही खुलासा करणार नाही. आज तुम्ही विचारलं स्पेसिफिक डेट म्हणून मी सांगतो, नाही तर मला काय माहितीच नाही आहे. मी कुठल्याच चर्चेत सहभागी होत नाही. मी गेले काही महिने चुप बसून आहे. त्याची काही कारणं आहेत, आणि त्याच्यामुळे शांत बसलेलं बरं आहे. जे होईल ते होईल. माझा बाप जो निर्णय घेईल तो घेईल. आपला ठरलेला निर्णय, बाप जो निर्णय घेईल तो आम्हाला